भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या आधुनिक भारताच्या संकल्पनेनुसार देशात विकासाचं धोरण राबवलं जात आहे। या धोरणानुसार राज्यातही महायुती सरकार विकास प्रकल्पांची उभारणी करत आहे। या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने वांद्रे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत वांद्रे येथील शासकीय वसाहतीच्या भूखंडाचा पुनर्विकास करण्यात येत आहे। मुंबईतील वांद्रे पूर्व येथील 90 एकर जागेवरील शासकीय वसाहतीतील इमारती सरासरी 50 ते 70 वर्षांच्या झाल्याने जीर्ण झाल्या होत्या। 370 इमारती, 4782 घरे। ही वसाहत माहीम खाडीलगत असल्याने समुद्राचे खारे पाणी आणि दमट हवामानामुळे इमारतींना तडे जाऊन त्या राहण्यास धोकादायक झाल्या होत्या। यातील अति धोकादायक 68 इमारती पाडण्यात आल्या। उर्वरित 302 इमारतींमध्ये असलेल्या 4244 सदनिकांपैकी 2615 सदनिका वापरात आहेत। शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मार्च 2019 मध्ये या वसाहतीच्या पुनर्विकासाचं काम सुरू करण्यात आलं। सुमारे 24,322.94 चौरस मीटर क्षेत्रफळ जागेत हा प्रकल्प उभारण्यात येत असून यामध्ये वर्ग 3 आणि 4 कर्मचाऱ्यांकरिता 12 इमारतींमध्ये 2012 सदनिकांचं काम प्रगतीपथावर आहे। यापैकी 3 इमारतींचं काम पूर्ण झालं आहे। A1 आणि C1 या इमारतीतील 404 सदनिकांचा ताबा सोडतीद्वारे निश्चित झालेल्या रहिवाशांना देण्यात येणार आहे, तर B1 इमारतीतील 128 सदनिका या सावित्री देवी फुले महिला छात्रालयाच्या वसतिगृहाकरिता तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येणार आहे। पुढील टप्प्यात वर्ग 1 करिता 46 आणि वर्ग 2 करिता 72 अशा एकूण 118 सदनिका बांधण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे। बांधकामामध्ये ग्रीन बिल्डिंग संकल्पनेनुसार पर्यावरणपूरक बाबी अंमलात आणण्यात येत आहेत। ॲल्युमिनियम शटरिंगचा वापर करून 16 मजल्यांचं RCC बांधकाम करण्यात आलं असून अग्निप्रतिबंधक यंत्रणेची तरतूदही करण्यात आली आहे। उर्वरित 3 इमारतीमधील 474 सदनिकांचं वाटप मे 2024 पर्यंत करण्यात येईल। यामध्ये B2 या सोडत झालेल्या इमारतीचा समावेश आहे। तसेच 4 इमारतीमधील 628 सदनिकांचं काम ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण करून त्यांचं टप्प्याटप्प्याने वाटप करण्याचं नियोजन आहे। आज 5 मार्च 2024 रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माननीय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सन्माननीय उपस्थितीत प्रकल्पातील इमारतींचा अनावरण सोहळा संपन्न होत आहे।